शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आताची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। पण या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता हे शेतकरी कोण राहणार आहे, तुमचे या लिस्ट मध्ये यादीमध्ये नाव आहे किंवा नाही, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेतकरी बांधवांना आत्ताची सत्ता आतुरतेने वाट पाहण्याची गोष्ट म्हणजे सणासुदीचा काळ संपल्यावरही आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी जमा होणार। कारण की खूप साऱ्या लाभार्थ्यांना ही गोष्ट माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता ह्या दुसऱ्या राज्यामध्ये वितरित झालेला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 21वा हप्ता सध्या स्थितीत काही वितरित झालेला नाही। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे की मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी करणार आहे आणि ही प्रक्रिया या आठवड्यातच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयाची रक्कम थेट जमा होईल, ते पण डीबीटी मात्र सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळेलच असा नाही। ज्यांनी अद्याप ई-केवायसी म्हणजेच की प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना हा हप्त्यापासून वंचित राहावे लागेल। त्यामुळे जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया अजून बाकी असेल तर ती त्वरित पूर्ण करा, अन्यथा यावेळी 2000 रुपये मिळणार नाहीत। योजनेचा मागील म्हणजेच की 20वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जमा करण्यात आला होता। त्यावेळी सरकारने सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले होते। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारताची सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 2000 रुपये इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पाठवली जाते। म्हणजेच एका वर्षात शेतकऱ्याला एकूण 6000 रुपयाची मदत मिळते, ते 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते। योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी काय राहणार, तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी महत्त्वपूर्ण ठरतात। शेतकऱ्याकडे 2 हेक्टर पर्यंतची लागवडीयोग्य जमीन असावी आणि त्यांचे नाव त्या जमिनीच्या नोंदीत असावे। बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे आवश्यक आहे। त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। पैसे डीबीटी प्रणालीद्वारे ट्रान्सफर केले जातात, ते थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। त्यामुळे खाते चालू आणि अचूक असणे गरजेचे आहे। एका कुटुंबातील पती पत्नी किंवा अल्पवयीन मुले कोणी पण फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो। आता ई-केवायसी जर तुम्हाला कठीण जात असेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि तिथे तुम्हाला pmkisan.government.in ई-केवायसी पर्याय निवडून तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा। OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन जाणार। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमची ही केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल। जर ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रात म्हणजेच की कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनही ई-केवायसी करून घेऊ शकता। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे आहे। यामुळे शेतकऱ्यांना मूलभूत आणि केंद्राकडून ही मदत पाठवली जाते। यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते आणि शेती अधिक टिकाऊ बनते। तुमचे बँक खाते चालू आहे का? खातेधारकाशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे का? ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का? तुमचे नाव आणि बँक माहिती पीएम किसान पोर्टलवर योग्यरित्या नोंदवली आहे का? जर या सर्व गोष्टी योग्य असतील तर 21वा हप्ता हा तुमच्या खात्यात या आठवड्यात जमा होईल। एकूणच सांगायचे झाले तर पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, जी सूत्राकडून माहिती मिळत आहे। जे शेतकरी सर्व अटी पूर्ण करतात आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे त्यांना 2000 रुपयाची रक्कम थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये भेटणार। म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे खाते तपासा आणि खात्री करा की सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का। संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये एकदा तुमचे काही पण प्रश्न उर्वरित राहिले असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।